का नुसती मी म्हणतो तुमची दहशत आहे, कशी दहशत आहे का नुसतं म्हणण्याने दहशत आहे? त्याचा काहीतरी खुलासा करून दाखवा ना. बरं, ज्या व्यक्तीने दहशत केलेली त्या व्यक्तीचं नाव घ्या तुम्ही. हा, कारण दहशतीचं राजकारण, दहशतीचं राजकारण. मग 35 वर्ष तुम्ही काय करत होता? 35 वर्ष तुमच्याकडे अख्खा पूर्ण फलटण तालुका होता, फलटण शहर होतं. सर्व जेवढे बी काय म्हणतो पंचायत समिती, नगरपालिका, तुमचे कारखाना, तुमचे मार्केट कमिटी, हे सर्व तुमच्याजवळ होत. दहशत झाली कशी तयार? तुमचं स्वागत आहे. काय काय सांगालच्या खास एपिसोड मध्ये. काय बाबा, कुठं गाव? हा, फलटण. फलटण. कुठं राहता? मंगळवार पेठ. मंगळवार पेठ राहता. कोण आहे तिथे उमेदवार, कोण आहेत आता? आता 2 वार्ड होय, वार्ड प्रभाग 2 ना? 2 क्रमांक नंबर 2. काय वाटतंय तिथं, कोण आहे निवडून, कोण येईल? असं काय सांगता येत नाही, पण काय बदल होईल. हा, त्यांनी सांगितलं म्हणून सांगू नाही, नका. तसं नाही. तुम्हाला काय वाटतंय? नाही, ते काय बी सांगतील, तसं तुम्ही नाही. काय सांगता, तुम्हाला काय वाटतंय? आता मेंबर बदलायलाच पाहिजे. कोण आहे मेंबर तिथं, कोण कोण आहे? सनी आईवळे आहेत, हा. अनेक हे आहेत, रणदेव आहेत, काकडे आहेत, आणि आईवळे आहेत. काय वाटतं कोण येईल तिथे निवडून? तुम्ही जी नावं सांगितली त्यातलं कोण निवडून येईल? बरं, थोडक्यात एकच प्रश्न विचारतो. रणजित दादाची पार्टी येईल का रामराजेंची पार्टी येईल तुमच्या वार्डात? रणजित दादाची. रणजित दादाची होय? का बरं, त्यांनी कामं केले? नाही, आता उभे आहेत कोण? आमदार. रणजित दादा आता आमदार होते, खासदार होते. खासदार होते. हा, हा, त्याच्यासाठी त्यांचं मला वाटतंय तसं. रणजित दादा निवडून येतात असं तुम्हाला वाटतं? वार्ड कुठला आहे तुमचा? 5 नंबर. 5 नंबर. काय वाटतंय वातावरण काय आहे 5 नंबर मध्ये? नाही, पुरं ते 5 नंबर, 7 नंबर, 6 नंबर हे सगळे रणजित दादा. का बरं, काय विकास केला रणजित दादांनी? नाही, कसं आहे माहिती का, आता चालू ह्याच्यामध्ये 5 वर्ष ते खासदार होते. आता ते पराभूत झाले त्यात काय प्रश्न नाहीये. पण पराभूत होऊन सुद्धा फलटण तालुक्याची भरपूर कामं, म्हणजे जे रस्त्याची दिसतात, हे रस्ते वगैरे खड्डे कसे पडतात, काय पडतात, तुम्ही कॅमेरा मारायचा प्रत्येक ह्याच्यावर कॅमेरा मारा. हा, काय हालत आहे. 35 वर्ष यांच्याकडे दिली महाराजांना 35 वर्ष दिली. राजे आहेत, फलटण तालुक्याचा विकास करतील म्हणून कदमांना डावलून त्यांना दिलं, त्यांच्याकडे दिलं. त्यांनी फलटण तालुक्यात 35 वर्ष काही सुद्धा केलेलं नाही काय. हा, शहराला जे लागायचं. पण त्यांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात दहशत आहे रणजित दादाची. तुम्ही काय सांगाल या दहशतीवरती उत्तर? जर ते म्हणतात दहशत आहे, तर दहशतीचा उल्लेख करून सांगून द्या ना त्यांनी की कशी दहशत आहे. का नुसती मी म्हणतो तुमची दहशत आहे, कशी दहशत आहे का नुसतं म्हणण्याने दहशत आहे? त्याचा काहीतरी खुलासा करून दाखवा ना. बरं, ज्या व्यक्तीने दहशत केलेली त्या व्यक्तीचं नाव घ्या तुम्ही. हा, कारण दहशतीचं राजकारण, दहशतीचं राजकारण. मग 35 वर्ष तुम्ही काय करत होता? 35 वर्ष तुमच्याकडे अख्खा पूर्ण फलटण तालुका होता, फलटण शहर होतं. सर्व जेवढे बी काय म्हणतो पंचायत समिती, नगरपालिका, तुमचे कारखाना, तुमचे मार्केट कमिटी, हे सर्व तुमच्याजवळ होत. दहशत झाली कशी तयार? आता तुम्हाला 4 आणि 5 वर्षात दहशत दिसायला लागली का? ह्याला दहशत म्हणायचं का? ह्याच्या आधी काय होत? आता 2 नंबर धंदे काय चालू नाहीत का कुठे? ह्याच्या आधी चालू नव्हते का? सगळं चालू आहे, काय बंद नाही. काय वाटतं, 2 निंबाळकर आहेत एकमेकाविरोधात, एक शमशेर दादा आणि एक अनिकेत नाईक निंबाळकर. दोन्ही निंबाळकर एकमेकाविरोधात. हारला त्याच्या अस्तित्व संपणार असं दिसून येते. आता काय सांगाल यावरती, कोण होईल नगराध्यक्ष? त्याच्यावर काय म्हणायचं आम्हाला माहिती आहे का? दोन्ही निंबाळकर शेवट ते भावकीचं काय. शेवट आम्ही आता काही जरी बोललं तरी उद्या ते एक होऊ शकतं. याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण कुणी बी येऊन द्या, कोणताही निंबाळकर येऊन द्या, त्यांनी तालुक्याचा विकास केला पाहिजे. अहो, शेजारी तुम्ही 22-24 किलोमीटर बघा ना. हा, आणि काही लोक काय म्हणतात, मग अजित पवारांनी करायला पाहिजे. अहो, तालुक्याचा तुमचा प्रतिनिधित्व कोण करतो? अजित पवार करतो का? अजित पवार बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात, ते काय फलटण तालुक्याचं करतात? फलटण तालुक्याचं 35 वर्ष तुमच्याकडे प्रतिनिधित्व दिलं, तुम्ही काय केलेलं? तुम्ही दुसरीकडे बोट कशाला दाखवतात? पण तुम्ही त्याच पक्षात होता, आतापर्यंत सत्तेत होता तुम्ही.
जेव्हा 95 पासून तुम्ही निवडून आला तेव्हापासून तुम्ही सत्तेत आहे. तेव्हापासून तुम्हाला आतापर्यंत 35 वर्षात काय करता आलं नाही सत्तेत असून सुद्धा. कोण होईल नगराध्यक्ष कोण होईल आमच्या म्हणण्याने तर आता सध्या बदल व्हावा. म्हणजे तुम्हाला हा. काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल रणजित दादा हे आपलं शमशेर दादा होणार आहे व्हायचं तेच होणार आहे. काय होईल पब्लिकला माहिती आहे ना काय होणार आहे. पब्लिकला माहिती हा तुम्हाला सुद्धा माहिती आहे काय होणार आहे. काय होणार आहे व्हायचं ते होणारच की. हा बदल होणार आहे. बदल बदल होणार आहे हा बदल काय होणार आहे 100% होणार. आता आपण पोचलोय मार्केटमध्ये कुठलं मार्केट ही सुपर मार्केट मध्ये पोचलोय. बाबा नमस्कार. आपल्याला नाही जमत. नाही जमत बर सफरचंद वाल्यांना विचारू मोबाईलवर बोलतात. थांबवाय ते फोनवर बोलतात मग त्यांची प्रतिक्रिया घेऊ. पॉज करा तोपर्यंत.